मॉर्निंग. आणि आज आम्ही चाललो आहोत कशासाठी? शूट साठी. सांगायचं होतं. ठीक आहे, आम्ही कुठल्या तरी एका गोष्टीसाठी चाललेलो आहे. ते कशासाठी चाललो हे तुम्हाला मी नंतर नक्की सांगेन. आणि थोडीशी हिंट देते. हे काहीतरी आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी आहे. त्यामुळे जर हिंट मिळाली असेल तर गेस करू शकताय. असंही तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळणारच आहे. आणि पहाटेचे 4 वाजता आम्ही उठलोय. म्हणजे गणेश 4:05 उठले, मी 4:10 उठले. आणि आता मी रेडी होत आहोत. भाऊ आणि परी आणि आम्ही दोघं असं आम्ही जाणार आहोत. तर बघूया. 5ला निघण्याचं प्लॅनिंग होतं. आता किती वाजलेत? भावाला फोन केला तर भाव आता उठला. तर आत्ता 5:01 झालेत. तर अजून भाऊ माझं झोपलेला आहे, परी पण झोपलेली आहे. म्हणजे त्यांना घ्यायला जवळजवळ अर्धा पाऊण तास तरी जाईल. म्हणजे 5ला तर काय आम्ही निघणार नाही, 6ला तर नक्कीच निघू आम्ही. आणि तर फटाफट जायचं आहे, कारण जिथं जाणार आहे तिथं गर्दी नसते आणि आमचं काम पटकन होईल. जास्त ऊन आलं की काम होणार नाही ते. हा, जास्त ऊन आलं तरी ते काम होणार नाही. तिथे गेल्यावर सांगतो की आम्ही कशासाठी चाललो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आम्ही आता नंतर कंटिन्यू करतो, कारण आम्हाला आवरायचं आहे. आता 5:30 वाजलेले आहेत आणि आम्ही फायनली बाहेर पडलेलो आहे. बघू शकता 6 तर काय वाजलेले नाहीये. 5:30 वाजता मी बाहेर पडलोय. पण जसं प्लॅनिंग पाहिजे होतं तसं त्याच्या अर्धा तास आम्ही लेट आहे. हा ठीक आहे, अर्धा तासच लेट आहे. मला वाटलं 6 वाजता. पण आमच्या नंतर तिकडची आवरली 2 जण, पण अजून आम्ही चाललोय. कारण आमच्या बरोबर मॅडम आहेत ना. क्यू रे असं करताय? काल काय केलं माहितीये, आम्ही फेटा बघायला गेलो होतो रे. की नाही, हे बंद आहे पुढं. आम्ही फेटा बघायला गेलो आणि तिथे एक जण आला आणि की विचारला की संस्कृती कलेक्शन कुठे आहे, म्हणजे काय आहे ती भावी मंदिरच्या तिथे. तिने काय सांगितलं जर माहितीये काय, इकडून असं जावं गणपती पेठकडे. गणपती पेठकडे नाही, इकडून लेफ्ट. इकडून लेफ्ट म्हणजे गणपती पेठच आहे. इकडून लेफ्ट. आणि ते विचार गेले वाटतं. आणि थोडा वेळ विचार करले, आईला त्या माणसाला मी चुकीचं सांगितलं वाटतं. मी म्हणलं काय सांगितले? ते संस्कृती कलेक्शन विचारलं कुठं आहे, आणि मी त्याला इकडे जावं म्हणून सांगितले. नंतर लक्षात ते घरी जाय पण 4 वेळा सांगितले. मी म्हटलं पुणे त्याच्या बाबतीत नाही, तू माझ्या बाबतीत पण लय वेळा केलीस म्हटलं. त्याचं काय घेऊन बसल्या असं वाईट वाटायला म्हणलं, ते पिक्चर फिरत बसला असेल तिथं. अर्धन बिंडूकचं एकमेव उदाहरण. मित्रांनो, काल असा माणूस आहे की नाही, म्हणजे ते शिवाय ना भाई कोणती हो असं म्हणत असेल. राईटच्या तिथं लेफ्ट सांगितलं, बाकी सगळं बरोबर आहे. फक्त राईटच्या तिथे लेफ्ट सांगितले मित्रांनो, बाकी सगळं बरोबर आहे. हा कसं असते बाळ माझं. हे बाला मित्रांनो, माझं बाळ जे आहे ना ते गेले आजीकडं. आणि आता पन्हाळ्याला जायचं म्हटलं की सकाळी लवकर उठून आले. इकडे बघ जरा तोंड दाखव का तुझं. हा मित्रांनो, गेल्यापासून मला एकदा सुद्धा फोन केली नाही तिने, आहे की नाही? असं का मम्मीला 4-5 महिने झाले का? अरे मम्मीच राहू दे, तुझं सांगालोय मी. मम्मी जायच्या 1 दिवस आधी मी फोन केलता. कोणाला? मी केला होता बाळा, तुला मी केला होता. सॉरी म्हणायला फोन केला होता. सॉरी म्हणायला मी केल्यानंतर सॉरी म्हणायला फोन केला होतास तू. मी तुला काय म्हणा लागली बाळा? एकदा सुद्धा मला फोन आला नाही तुझा. बाबा काय करायला, कसा आहे एकटा. आता लाडीउडी लावूनच नको आता, कारण आता मित्रांनो पन्हाळ्याला चाललोय. पन्हाळ्याला तिथे खेळायचं असते ना, वेगवेगळं खेळायला मिळते. त्यामुळे आता लाडीउडी लावा लागल्या. ग बस, बोलणारच नाही तुझ्याबरोबर मी तर. हा होय, तुझे बाबा लय काय लई आठवण आली हो. हार्ट अटॅक देण्यावर काय बोलू नको. मी कन्फ्युज झालो का? अगो फोन करत नाही. मित्रांनो, गेल्यापासून एकदा सुद्धा फोन केली नाही तिने, एकदा सुद्धा. आणि आता कशी लाडगुडी लावायला बघा, कारण पन्हाळ्याला खेळायला मिळते ना व्यवस्थित. पण आपलं कामासाठी चालतंय आपलं पन्हाळ्याला. काय पुन्हा आता आपण सध्या स्वित्झर्लंड मध्ये. तिकडे दिसते का तुला हिरवळ सगळे निसर्ग दिसतोय काय? एक नंबर भाई, आईनं ओळखले गे. हरिपूर पण नाद वाटले पुण्यात. मित्रांनो, कशी भांडणं झालं बघा. एक तर पूनमने काय कुठलं काय सांगूच नाही की काय कुठं आले काय आले. अरे चहा अहो तुला दिलं तर तू गाडी हाणार बच्ची एवढी फ्रेश होती. पुढे घेऊया चहा, पुढे घेऊया. मित्रांनो, हिला चहा पाहिजे, पहाटेचा चहा प्यायचा होता. त्यामुळं मला मागासपासून मागा लागला की चहा पाहिजे पहाटेचं.
तिला खूप दिवसापासून इच्छा होती. मला म्हणत होती की पाटाचं कुठेतरी बाहेर जागा. मी म्हटलं पाटाचं आपण ह्यालाच जागा. तर मित्रांनो आता आम्ही चहा प्यायला थांबलोय. जी इच्छा होती पूनमची चहा प्यायची, त्याचा आता मिनी ब्लॉग चालू आहे इथे. चहा प्यायची इच्छा होती त्यामुळे चहा पिण्यासाठी थांबलो. आणि ह्या इथला आम्ही इथं आलो ना तर मी ह्या इथे चहा पितो आम्ही मस्त. आणि याला सकाळ सकाळी कोल्ड्रिंक पाहिजे मोमलाई का. हां सकाळ सकाळी कोल्ड्रिंक प्यायचं. काय काय घेतलीस बघू. चुटकीने काय घेतली बघा. कपकेक घेतल्या 3 घेतलीस. कुणाला एकटीलाच. तर मित्रांनो आमचा चहा वगैरे झालेला आहे मस्तपैकी. आणि आता आम्ही परत निघतोय आमच्या जर्नीला. एक किस्सा आठवला. पूनम असं शांत बसली की नाही तर काय करते रे, पहिला झोपत्या मग उठत्या. आणि शांत बसली म्हटलं काय झालं शांत का बसल्यास ग. भूक लागल्या कशी करते पिला. परत परत झोपली परत भूक लागला परत झोपली. एवढंच काम करत होती नुसतं गाडी फिरायला गेली. गाडी आम्ही फिरायला गेलो की नाही त्याचं एकच काम असते. झोपायचं उठायचं खायचं, आणि परत गप बसायचं. जोपर्यंत कोण विचारत नाही ना तोपर्यंत गप बसायचं. सांगाय ना भूक लागल्या म्हणून सारखं सारखं नाही तर मग खादाडी म्हणतील ना म्हणून. मग असं बसत्या असं तोंड पाडून बसत्या. मग तिला विचारायला लागतं कोणतरी म्हणे काय ग भूक लागल्या. थट्टा थट्टा. अगं आमची थट्टा करतेस तू सारखं सारखं जेवून जेवून. थांबून सारखं आता जेवायला. हॉटेलवाल्यांची थट्टा करते ही. तर मित्रांनो वातावरण सकाळचं एवढं भारी आहे ना की मस्तपैकी या बघा हा हे इकडे बघा किती वातावरण भारी आहे सकाळ सकाळी. त्यामुळे ह्या जर्नीचा असा आनंद यायला लागलाय ना. हा 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 भारी वाटायला लागलाय. पुणे काय मत आहे यावर तुझं. एक नंबर ना एक नंबर. हिला एवढंच येते 1 नंबर 2 नंबर. हा 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 सकाळचं वातावरण एवढं भारी आहे ना मित्रांनो. अब क्या ही बोलू मैं. आणि ह्या सकाळच्या वातावरणात एक सुंदरशी 2 सुंदर मुली मागे बसलेल्या आहेत. एक ही एक आणि एक माझं चुटकू एक की नाही. कशी फोटो काढायच्या पोज मध्ये बसल्या बघा. काय तुझा फोटो काढणार नाही सारखं कॅमेरा उचलला गेलं की अशी झालीच. पिल्ली काय करायला पिल्ली पिल्ली काय करायला. तर मित्रांनो अशा तऱ्हेने आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलेलो आहोत. आणि इथून आम्ही लावलेलं आहे मॅप. तर मित्रांनो सकाळचं वातावरण एवढं भारी आहे ना. आणि गाडीचा एसी चालू होता त्यामुळं असं लईच थंड वाजत होती. पण बाहेरचं एवढं नॅचरल वारं भारी लागायला लागले ना त्यामुळे खिडक्या सगळ्या खाली गेल्या. भारी वाटायला म्हणजे गरम गरम आले ते म्हणून भारी वाटलं. हे लईच गार झालं रे मित्रांनो. चक्क उन्हाळ्यात धुकं. डोंगर साईडला असतातच धुकं. तर आता घाट सेक्शन सुरू झालेलं आहे मित्रांनो. ए झोपू नको का. झोपली बिपली सांगतो तुला. उठल्यावर आणि म्हणजे भूक लागल्या. तर मित्रांनो घाट सेक्शन आता सुरू झालेलं आहे आणि लवकरच पोहोचतोय. कमीत कमी 10 किलोमीटर असेल इथून. पुणे मोर मोर. जरा झुंड येतील का नाही. तू आहेस की चांगलं बोलतोय. तू चांगलंच बोलतो. पुणे मला सांग मोर मेल आहे का फिमेल आहे. मेल आहे ना. हुशार आहे हुशार आहे हुशार आहे. एवढं ढोसून बसतोय मला. समजायचं काय असतं त्यात. धुकं बघा धुकं केवढा आहे हे. तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. पण मला जसं व्ह्यू पाहिजे होतं तसं नाही आहे कारण इथं धुकं भरपूर आहे. आपले सूर्यदेव कधी येतात त्याची वाट बघायला लागणार. आणि याने या इथं चालू केले. असंच करते बाबा घरात. होय शिल्लक राहिले खा. शिल्लक राहिलेलं द्यायचं असतं जनावरांना. होय काय. तू त्यातच रे तूच ओळखलास. आणि मला पण द्यायची रे मला पण द्यायची. हाय की पलीकडं. मला 2 डिंक चिका 30 रुपयाची खरेदी. उई उई. तर मित्रांनो ह्या इथे 4 व्हीलर आत येत नाही. हे असं चालत जायला लागते आम्हाला.
हे इथे बघा सगळीकडे जंगल आहे आजूबाजूनं. आणि मित्रांनो मला मी ह्या इथं आलो की नाही मला एकच गोष्ट आठवते. म्हणजे लहानपणी दुसरीत असताना मला बाकी काय आठवत नाही पण मी पन्हाळगडावर आलेलं आठवते. कारण मला ते एवढं पन्हाळगडाविषयी एवढं हे आहे ना, म्हणजे गड कुठलाही गड असू दे मला त्या गडाविषयी खूप आपुलकी वाटते. कारण मला ते महाराज म्हणले की मग आपला एकदम जिव्हाळ्याचा संबंध आहे. आणि भारी वाटतं ते गडावर आले की नेहमी असं वाटतं की महाराज ह्या इथे बसले असतील, महाराज ह्या इथून चालले असतील, महाराज ह्यातून निघाले असतील, मावळे कशी उभारले असतील किंवा ते प्रवेशद्वारमधनं मावळ्यांचा काय आवरा असेल हे सगळं आठवते. सगळं म्हणजे भारी वाटतं. हे अटॅचमेंटच वेगळी आहे. मित्रांनो आजूबाजूचं काही दिसत नाही एवढं धुकं आहे. हे आहे पुसाटा ब्रुज. कुठला ब्रुज रे? पुसाट हे काय माहित नाही. गाईड पाहिजे रे आपल्याला मग सांगितलं असतं काय. होय पायऱ्या अशा कोरलेल्या पायऱ्या आहेत त्या. हे या तिला वाकून बघू नको जास्त. तर मित्रांनो मला मागचं थोडंसं बॅकग्राऊंड पाहिजे होतं आणि धुकं असल्यामुळं काही नाही दिसत नाही आहे. त्यामुळं थोडंसं मला थांबावं लागणार आणि मला ह्या इथं शूट करायचं आहे. ऐकू पाय ह्यातनं मुरगाळा बिळगाळा तर अवघडच आहे. मित्रांनो काय दिसते सांगा मागचं? काही अजिबात दिसत नाही. असं शूट करून काय फायदा आहे पुन्हा? हा ह्याच्यावर डान्स करायचं म्हणजे अवघड आहे पुणे पाहिलाच काय जा. कारण हे चिराची दगड आहे ती. होय काहीच नाही दिसत. कुठे आहेत? खरंच काहीच दिसत नाही. असं करायचंच नाही रे मला. मग तर आता मी इथं आलोय. मला खूप एक्साइटिंग फील होतंय. कधी गड बघणार मी असं होतंय. खरं महाराजांचं काही डोकं असेल ना मस्त. विश्वास पण करू शकत नाही. मला विश्वासच बसला नाही. मी सिंधुदुर्गला जेव्हा गेलो होतो तेव्हा महाराजांचा मी हात आणि पायचा छापा बघितला होता. विश्वासच बसला नाही मला त्याला. माय गॉड. मित्रांनो जवळजवळ तासभर वाट बघितली आम्ही. धुकं काय कमी होईना आणि आता 8 वाजत झाल्यात तरी हा असं वातावरण आहे. तर म्हटलं खाली काय नाश्ता वगैरे जर चालू झाला असेल तर नाश्ता करून येऊ म्हटलं. तर कशी परी बघा पहिला पळा लागल्या. हे पुणे पुणे कशी पळाल्या बघा. नाश्ता म्हणले की हरकून टुंब आहे. हे बहुतेक विहिरीसाठी आहे का काय मला पण काय माहिती. हे बहुतेक आहे की नाही शत्रूसाठी केलं असणार. असं पण होऊ शकते ना. असं हे हा एक बुरुज आहे आणि हा एक बुरुज आहे की नाही. तर हा म्हणजे शत्रूला चकवण्यासाठी हा बुरुज असणार आहे. आणि डायरेक्ट इथेच खाली आला की खालीच वरनं पडल्यावर पायऱ्या कशाला लागतात. रांगातच येणार ते वर. तर मित्रांनो चला मस्तपैकी नाश्ता करून येऊया. जर खाली ओपन असलं तर नशीब म्हणायचं आमचं. नाश्ता असेल चहा असेल काही मिळेल ते करून येऊया. कुठे कुठे हे करवंद आहेत. करवंद नाही काय तर खाशील बिशील. तर पूनम ह्या फळांना बोर म्हणत आहे. हो त्याच हेलिकॉप्टर. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की चिकना दिसत असेल तर कॅमेरा क्वालिटी चांगली आहे. ये चांगला आहे. मग ते चिकन दिसायला पाहिजे. चांगला आहे चांगला आहे चांगला आहे. मित्रांनो धुकं बघू शकताय तुम्ही साईडला. आता धुकं असल्यामुळे आम्हाला शूट काय करता आलं नाही. त्यामुळे आता आम्ही बघतोय की खाली नाश्ता वगैरे काहीतरी करायला मिळते का बघतो. चहा वगैरे माझ्यासाठी आले कारण धुक्याला माझी काळजी आहे. अजूनही मला नाश्ता दिला नाहीये. अजून ही पोटावर पडलेली हे पोटावर पडलेली जी मुलगी आहे नेहमी डोक्यावर पडते. आज पोटावर पडलेली. होय पुणे नेहमी डोक्यावर पडलेले असते आज पोटावर पडल्या. त्यामुळे तिला भूक लागल्या जाम. आणि भूक लागते तिला. सगळ्यांना आम्हाला असते तुम्हाला मी जे म्हणत आहे ते. गुजरातला गेलो कोण उठल्याबरोबर 6 वाजता घाऱ्या खातो. डबा उघडायचा खायचं आणि यायच्या टायमाला जे लागलं सांगतो न.
जे माझ्या पोटात आहे ते माझ्या ओठावर आहे तसं आल्यावर तुमचं मला आहे ना? नळच चढवा. जे आमच्या पोटात आहे तेच आमच्या मित्रांनो मला काय माहिती आहे काय सकाळी उठल्या उठल्या चा पटापट आवर वेळ होईल टुटू चुचू करून ये. ही मला बारकी समजते का हीच बारकी आहे मला तेच काय कळत नाही. आम्ही डिंकाचा लाडू केला घरी सांगलीवाडीत तर मी आणि मामा एका दिवशी फस्त. मम्मीने सांगितलेली काय हिला एकतर लाडू ठेवा रात्री लाडूचा डबा घेऊन झोपलाय खोलीत लाडू होय संपला, काय? डबा बाहेर आणून ठेवलाय. अगं मीच सांगितलं मला तर ठेवायचं रे जरा 2-4 ए मला तर ठेवायचं 2-4 जरा. तुझी बायको ठेवायला पाहिजे की त्या. तर मित्रांनो थोडासा प्लॅन मध्ये आम्ही चेंज करतोय. जोपर्यंत सूर्य येत नाही तोपर्यंत शूट करता येत नाही मला सगळीकडे धुकं असल्यामुळं. तर नाश्त्यासाठी आम्ही बघायला गेलो होतो दुकान कुठलं उघडं आहे का ते सुद्धा उघडं नव्हतं. तर म्हटलं की आता पावनगड बघायला जायला. तर आता तिकडे पावनगड बघायला चालू कारण पावनगड मी कधीच बघितला नाही इथे. तर आता तिकडे चाललोय आम्ही. रस्ता थोडासा खराब आहे मित्रांनो. ठीक आहे रस्ता खराब असला तरी आपली जे डेस्टिनी आहे ती खूप छान आहे. आणि परत उजेड आलाय पण ए पुणे आदर थ्रिल वन्यजीव. असते, थ्रिल. 2 मिनिटं एवढी टाईट झाली होती आमची पाटली होती कारण जंगलात कोणच दिसेना. शेवटी एक 2 व्हीलर दिसली आणि 2 व्हीलरच्या साईडला बोर्ड दिसला पावनगड अजून पुढे आहे म्हणून. जंगल जीवाजीव आला आणि तिथं गवारेडाचा वावर जास्त आहे. मित्रांनो ह्या रस्त्यावरून एक आम्हाला आठवलं की आम्ही कल्याणगडला गेलो होतो आणि पाण्यात गेल्यावर ते एकदम खाली भुयारात आहे पाण्यात एकदम काळोख असते. पण इथं dinosaur तिथं गेले. काय पूनम भिवून हे मी नाही बाबा, हे मी नाही. पाण्यात आले नाही मम्मी आले ना भित्री आली नंतर आली नंतर आली हात धरून तिला नेलं. वाव हे आपण बघितलंय ते ना हा ते धूर तिकडं दिसत होता. तिकडं बुरुज आहे. ते काय लिहिलंय काय टेहाळणी बुरुज हेच की टेहाळणी बुरुज जाऊया थांब तिकडे. तर मित्रांनो आम्ही आता पावनगडच्या इथे टेहाळणी बुरुज आहे तिथं आलोय आणि तुम्हाला लुक दाखवतो. लुक समोरचा मस्त आहे ना मस्त आहे. अक्षरशः डोळ्याचे पारणे फेकतील असं हा. आणि सकाळी सकाळी आलो ना त्यामुळे दिसायला एवढं भारी दिसायला ना. पूर्ण जंगल आहे जंगल. जंगलाच्या कडेला ती माणसं राहतात कशी राहत असतील होय जंगलाच्या कडे म्हणजे गावच आहे रे ती पिल्या तीच किती आहे बुरुज. हे त्या बुरुजाकडे जाऊया आपण चला. ते मेन आहे रे तिकडे पाठ हे चालत जायचं आहे वाटतं. चालतच जायचं की. हा हेच की जे बुरुज असते की नाही असं तटबंदी असते की नाही ह्याला तटबंदी बोलतात. हा टेहाळणी बुरुज. तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलो टेहाळणी बुरुजावरती. बहुतेक काम चालू आहे वाटतं रेनोव्हेशनचं काम चालू आहे. करू नका भगवा झेंडा आहे मित्रांनो वरती. झेंड्याची अवस्था बघ अवघडच आहे. आणायला पाहिजे होतं आपण नाही, कोण आलं तर सांगायचं. पुणे 1 नंबर शूट होणार आहे ते 1 नंबर. इथं कोणी येत पण नाही आम्ही. शिवाजी महाराजांच्या काळातलं झेंडा मला एकच गोष्टीचं वाईट वाटते की झेंडा एवढे जण येतात पण हा झेंडा त्यांना बदलायचा जाणे किंवा इथं राहणाऱ्या लोकांना. मित्रांनो फायनली मला लोकेशन मिळालेलं आहे आणि एवढं बाप लोकेशन आहे ना. आणि त्याहून अधिक म्हणजे आपला जो भगवा कडक लोकेशन आहे कडक. इथून जो पाठीमागे दिसतोय ना नजारा हा बघा हा एकदम दिसायला एकदम मस्त दिसणार आहे. बदलायचा यो झेंडा सर सर लेगीस कुठं आणतात? डोळ्यावर आहे का ते? बस 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 बस.
कसं हेल्प करते बघा तिच्या बाबा. तर मित्रांनो फायनली आमचं शूट झालेलं आहे आणि खूप म्हणजे खूप मजा आली शूट करताना. कारण एकतर मावळ्याचा पोशाख आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराजांचं सॉन्ग. त्यामुळं आणि असं एनर्जी वेगळी आहे. रक्त असं वेगळं सळसळते आणि ते पण आम्ही पन्हाळगडावरती आहे. जाम मजा आली खरंच मित्रांनो, जाम मजा आली. एकदा होऊन जाऊ दे. जय शिवराय, जय शंभूराजे. फायनली आता शूट झालेलं आहे आणि याची रील उद्या पडणार आहे का आज संध्याकाळी. तर फायनली आता शूट कम्प्लीट झालेलं आहे आणि आज संध्याकाळी ही रील आता अपलोड होईल. अच्छा. तर ऑलरेडी ह्याची रील तुम्ही इंस्टाग्रामवरती बघू शकताय आणि खूप म्हणजे खूप मजा आली आम्हाला ही रील करताना आणि एक वेगळीच एनर्जी होती कारण एकतर आम्ही गडावर होतो. आणि मेन म्हणजे ह्या चुटकीने एवढं भारी हे केली ना, मला एनर्जी आणण्यासाठी एवढं भारी केली ना, चेअरअप केली गाणे म्हणताना छत्रपती शिवाजी महाराज की जय, किंवा त्या गाण्याला बरोबर जे बीट आहेत ना, हे असे लाऊड जे बीट आहेत ते एवढं भारी म्हणत होतं ना, त्यामुळे अजून मला एनर्जी होती ती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या माणसाचा पेशन्स यानं सगळ्यात मोठं चेअरअप ह्यांच्यामुळे झालंय आम्हाला. यानं आम्हाला सहन केल्याबद्दल खरंच आम्ही मंडळांचा आभारी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला कॅमेरामॅन, म्हणजे ह्या दोघी कॅमेरामॅन आतापर्यंत कॅमेरा वुमॅन ड्रायव्हर का आतापर्यंत जेवढे पण व्हिडिओ जेवढे आहेत ना, तेवढे एकतर व्हिडिओ हे करते किंवा हे करते. आणि एवढं भारी करते ना, माझ्यापेक्षा जास्त नॉलेज आहे यांना. म्हणजे मला लय असं नाही यातला भाग, पण प्रामाणिकपणे जे काय आहे ना ते प्रामाणिकपणे काम करतात दोघी पण. ह्यांच्यातलं जे नॉलेज आहे पूर्ण, ह्यांच्यातलं जे पूर्ण नॉलेज आहे अर्धा मम्मीचं काय अर्धा हे पुणे माझी किस माझे तोंडू पुश. मित्रांनो दुसरं काय नाही, हे असते प्रेम, हे प्रेम असते. तर मित्रांनो पावनगडावरचं जे सूर्यचंद्र बुरुज आहे ते तिला बघायचं होतं, कारण आता आम्ही होतो टेहाळणी बुरुजावरती आणि माझी मुलगी म्हणली की मला बघायचं आहे म्हणजे बघायचंच आहे ते. म्हणजे हा हट्ट आहे ना, हा मी पुरवणार. का सांगा मित्रांनो, हा हट्टामध्ये मध्ये आपण ह्या गड किल्ल्यांचं त्यांना एकतर फिरवलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मला लय फिरायची इच्छा होती, पण मला माझ्या जबाबदारीमुळे लवकर जबाबदारी पडल्या घरच्या, त्यामुळे मला फिरता आलं नाही. पण माझी लय इच्छा असते की म्हणजे गड किल्ले फिरायचे. आणि मी मित्रांनो फिरणार म्हणजे फिरणार, एक गड किल्ला सोडणार नाही मी. सगळे फिरणार म्हणजे सगळे फिरणार. आणि माझ्या मुलगीला घेऊन फिरणार मेन म्हणजे मी. तिला खूप आवडतं गड वगैरे, हे महाराजांच्या जे शौर्य गाथा आहेत ते खूप तिला आवडते. हे बघ हे पिल्या, हे बुरुज सूर्यचंद्र बुरुज. चला इकडे जातो जंगलात फिरण्या मजा असते. चला. होय होय. अरे हे वरती जायचं कसं, पडलंय हे रे पिलो, ही पायऱ्या पडल्यात. या व्यवस्थित या, पडल्यात सगळे पायऱ्या. हो सगळं बुरुज पडलं. वाईट वाटतं खरी अवस्था बघून. अरे तिला घ्या रे कोणतरी. अडकली गाडी, अडकली तिची गाडी अडकली. हाच बुरुज आहे रे, पडलाय रे. हा बुरुज आहे हो, पूर्ण इकडं हे असं बुरुज होतं. जरा जपायला पाहिजे होतं. तटबंदी सगळं ढासळलं रे, कालांतरानं ढासळलं. चलो चलो. तर मित्रांनो आता आम्ही निघतोय. पोटात कावळे वरडा लागल्यात जास्त करून ह्याच्या. रस्ता असेल की सगळीकडे रस्ता आहे. चल नसणार आहे कारण आता उतरायचं अवघड आहे. पूनम उतरायचं अवघड आहे. परीला घर नाही, गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा मोबाईल ये माझं बाळ ते येऊ दे येऊ दे तीच ती येऊ दे. येऊ देईल माझं मी येऊ देईल. ये तूच तू हवे खरं. चपलामुळे घसरते, दुसरं काय नाही. ट्रेकिंग असंच असते परी. ट्रेकिंग होय. ट्रेकिंग आहे हे थांब थांब. हे काहीच नाही. ए थांब, मेन ट्रेकिंग गेले आमचं. दगड पडची हो. तुला खाली आहे की निम्मा हसवतायच मला. हे माझं ट्रेकिंग. मला कसं पण बोलताय तुम्ही, धरू नका मला.
धरू नका हे बघ ए, दगड पडशील. गोल गोल चालशील. गोल सर, गोल सर, मी गाडी. इथं पाणी. चला चला मित्रांनो, जरा चटा चटा पाय उचला, पटापटा जायचं आपल्याला. चटा चटा उचललो बघ चटा चटा. परी झाले तुझ्यापेक्षा मोठे. हा होय हा. काय सांगतेस? क्या बात कर रे? हा क्या बात कर रे? डोक्यानं सांभाळलं. तर मित्रांनो, आता लक्ष्मी मातेचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे इथं पावनगडाच्या बरोबर जवळच आहे हे मंदिर. पावनगडावर हां एंट्रीलाच आहे. तर आता आम्ही तिकडे जे हनुमानचं मंदिर आहे तिकडे चाललो आहे. हे भारीची मूर्ती बघ, ही हनुमानजीच आहे. बोली की जय, पवनपुत्र हनुमान की जय. महाराजांच्या काळापासून मंदिर आहे ते. दगड बघ की, नरसिंहाचं असंच असतं. ते दिवली म्हणतात पहिल्या त्याला. दीपस्तंभ, दीपस्तंभ सॉरी, त्याला दीपस्तंभ म्हणतात. त्याच्यावर दिवे असतात. प्रत्येक मंदिराच्या बाहेर हे असतंच. वा, शिवलिंग बघ, हे किती किती जुनं आहे हे. तेच की, दुसरं कोणाचं काम आहे? किती खंडित केल्यात मूर्त्या बघ की. म्हणजे मूर्त्या हे करतात रे, फोडतात. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, शंभो. पिंडच आहे आत पण. पिलू तर मित्रांनो, जाम भूक लागलेली, त्यामुळे पहिला पोटोबा केलो. मस्तपैकी थालीपीठ खाल्लोय आणि परी मस्तपैकी त्या ह्याच्यावर पण खेळले. आणि इथे 3 दरवाजा बघायला आलो आम्ही. तुला मामांना पुन्हा भूक लागली. थांब, काय म्हटले उद्या ते? आता आम्ही तिथे होतो. इथून एक मार्ग आहे, ह्या मार्गातून आम्ही वर आलोय. बस तसं बसाय असते, फक्त वाकून बघू नकोस. तर मित्रांनो, आम्ही आता आहे 3 दरवाजाच्या वरती आणि तुम्ही बघू शकता हा बाकीचा नजारा जबरदस्त आहे. काय कलाकृती आहे ना. असं बघितलं ना तर मित्रांनो असं वाटतं की त्या काळात जन्माला यायला पाहिजे होतं, किंवा त्या काळात एक टाईम मशीन पाहिजे होती त्या काळात जाण्यासाठी, आहे की नाही मित्रांनो? तुम्हाला काय आवडलं सगळ्याच असं गडातलं? बघ, महाराज बांधकाम असे करायचे, ते कुठलंही बांधकाम कसंही नसायचं. त्याच्या पाठीमागे काहीतरी बौद्धिक हे असायचे, विचारशक्ती असायची की त्या मानाने त्यांनी ते करायचे. म्हणजे शत्रू, आता इकडचं आहे 3 दरवाजाच्या खाली बघितलीस तर हत्तीला की नाही सरळ रेषेत आला की त्याची पॉवर वाढते. मग टर्न केला की त्याची पॉवर कमी होते, आहे की नाही? मग त्याला असं वळून आलं की दरवाजा तोडता येते. सरळ रेषेत असेल तर दरवाजा तोडता येते. त्यासाठी एवढं म्हणजे बारीक सारी गोष्टीचा विचार करून त्यांनी केलेलं असते. कळलं? खरं तर मित्रांनो, आम्ही आत्ता घरी चाललो आहे आणि आलो होतो आम्ही शूटसाठी, पण म्हटलं जरा थोडंफार बघून जावं म्हणून थोडंफार बघितलं. आता अंबरखाना आणि सज्जाकोटी आम्ही काय बघितलं नाही, कारण आम्ही एवढ्या वेळा बघितले आणि भरपूर वेळा पन्हाळ्याला पण आलो आम्ही. त्यामुळे म्हटलं तिकडं आता जाऊ दे. जे काम आपलं जे कामासाठी आलो होतो ते काम झालेलं आहे आणि बाकीच्या गोष्टी पण बघितलेल्या आहेत. आणि आता आम्ही चाललो आहे घरी.
लगेच हो मग काय करतेस लगेच म्हणजे काय प्लॅनिंग आहे हा प्लॅनिंग करणे का प्लॅनिंग प्लॅनिंग करणे का प्लॅनिंग आहे ओके चितळे जाऊ महाराष्ट्राची